नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण। तर आज पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करत आहे। तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। चला तर कंटिन्यू रहा। तर सगळ्यात आधी आहे ना, सकाळी मी मार्केटमध्ये गेली होती मासे आणायला आणि त्यावेळेला आहे ना मला तिकडे कर्ली मासा दिसला होता आणि कर्ली मासा बघितल्याबरोबर मी मावशींना तो विचारला म्हणजे किती रुपयाला आहे। तर त्यांनी 100ला एक मासा मला दिला होता। हा मध्यम आकाराचाच होता। ह्याच्यापेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा जो मासा होता ना तो 150 रुपयाला त्यांनी सांगितलं होतं, पण मी थोडा मध्यम आकाराचाच मासा घेतला होता। आणि त्यानंतर हा मासा थोडा वेगळ्या पद्धतीने कट करतात आणि म्हणूनच मी त्यांनाच हा कापून द्यायला सांगितला होता। फक्त तुमच्यासोबत मी शेअर करते का हा कशा पद्धतीने त्यांनी मासा हा कट केला होता, कारण की कर्ली मासा कट करण्याची पद्धत थोडी वेगळी असते, त्यामध्ये भरपूर सारे काटे असतात आणि म्हणूनच मी मार्केटमधूनच कट करून आणला होता। मासा घरी घेऊन आली आणि चांगले फ्रेश तुकडे होते माशाचे आणि त्यानंतर आहे ना सर्वात आधी हे सर्व तुकडे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर थोडंसं मीठ, थोडीशी हळद, त्याचबरोबर थोडासा लिंबाचा रस असं सर्व त्यामध्ये ॲड केलं आणि थोडं 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवून दिलं होतं मॅरिनेशन करायला। आता पुढची प्रोसेस ही आहे का आपल्याला ह्या रेसिपीसाठी हिरवं वाटण तयार करायचं आहे, कारण की आज मी ज्या पद्धतीने कालवण बनवते आहे ना ते कोळी लोक त्यांच्या हळदीला कालवण बनवतात ना तशी पद्धत आहे। कारण की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी एकदा त्याची चव घेतली होती आणि मी तिच्या मम्मीला त्याची सर्व रेसिपी विचारली होती, तर काकूंनी मला सर्व रेसिपी सांगितली होती। त्याचबरोबर मी म्हटलं की तुमच्यासोबत पण मी शेअर करेन। तर सर्वात आधी आहे ना फ्रेश कोथिंबीर, थोडंसं लसूण, थोडंसं अद्रक आणि 2-4 हिरव्या मिरच्या असं सर्व मिक्स करून त्याचं वाटण बनवून घेतलं। हेच आहे ते हिरवं वाटण आणि ह्याच्यापासूनच आज आपण रेसिपी बनवून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी आहे ना पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे आणि तेल छान तापू द्यायचं आहे। तेल तापल्यानंतर टोमॅटो एक मी चांगला वाटून घेतला होता, त्याचीच पेस्ट ह्यामध्ये पहिल्यांदा मी ॲड करणार आहे आणि त्याचबरोबर सोबतीला 2 ते 3 चमचे हिरवं वाटण आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे सर्व आपल्याला परतवून घ्यायचं आहे। हे हिरवं वाटण आहे ना आपल्याला अगदी छान असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आवडीनुसार त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत। थोडीशी लाल तिखट मी टाकलेली आहे आणि त्यानंतर हळद ॲड केलेला आहे, थोडंसं धनेपूड, त्याचबरोबर 2 चमचे मी घरगुती मसाला इथे ॲड केलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये ॲड केलेलं आहे। आता हे पुन्हा छान आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं झाकून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। नंतर मी थोडासा कढीपत्ता सुद्धा ॲड केलेला आहे धुतलेला आणि पुन्हा हे सर्व छान मिक्स करून 5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। मसाला आपला शिजतोय तोपर्यंत कालवणाला घट्टसरपणा येण्यासाठी आहे ना इथे वाटीमध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपण आपला मसाला चेक करूया, त्याला छान असं तेल सुटलेलं होतं। पुन्हा त्याला चमच्याने आपण असं खालीवर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। सर्वात आधी आपण जे तांदळाचं बॅटर बनवून ठेवलं होतं ना ते सुद्धा पहिल्यांदा ह्यामध्ये ॲड करूयात आणि त्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतला होता त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा मी ह्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता इकडे सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला ह्यामध्ये चिंचेचा कोळ ॲड करायचा असेल ना ते तुम्ही ॲड करू शकता। मी इकडे मासे मॅरिनेशन करताना थोडासा लिंबाचा रस टाकला होता, त्यामध्ये थोडासा आंबटपणा असणारच आहे, त्यामुळे मी इथे चिंच किंवा कोकम ॲड करणार नाही आहे, पण तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे ॲड करू शकता ह्या स्टेपला। आता इथे झाकून ठेवल्यानंतर वाटण थोडं आपलं छान शिजलं होतं। आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे। पाण्याला छान उकळी आली का इथे आपले मॅरिनेट केलेले माशांचे तुकडे त्यामध्ये सोडून द्यायचे आहेत। एक एक करत सर्व तुकडे आपल्याला सोडायचे आहेत आणि त्याचबरोबर ह्यामध्ये जे हळदीचं पाणी उरलेलं आहे ना ते सुद्धा ह्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे, कारण की त्यामध्ये लिंबाच्या रसाची सुद्धा चव असणार आहे। तर आता 2 मिनिटं आपण पुन्हा हे झाकून ठेवूयात आणि कालवणाला एक उकळी आणूयात। एका उकळीनंतर इथे कालवण आपलं छान तयार झालेलं आहे। वरती तेलाचा तवंग सुद्धा छान आलेला होता। थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करूया
आणि त्याचबरोबर इथे थोडासा जो कालवणाला घट्टसरपणा आलेला आहे ना तांदळाच्या पिठामुळे, तर तो पण तुम्ही बघू शकता। आपण ह्यामध्ये कांदा खोबऱ्याचा वाटणाचा अजिबात उपयोग नाही केलेला आहे, फक्त हिरवा वाटण वापरलेला आहे आणि तरीसुद्धा कालवण किती भारी आणि जबरदस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता। आता आपल्याला इथे कर्ली मासा फ्रायसुद्धा करून घ्यायचा आहे। त्याच कर्ली माशाचे तुकडे मी अर्धे साईडला ठेवले होते फ्राय करण्यासाठी। पुन्हा इथे आपण हिरव्या वाटणाचाच उपयोग करणार आहोत, तर 2 चमचे हिरवं वाटण घेतलं होतं, त्यामध्ये चवीनुसार मीठ, त्याचबरोबर थोडीशी हळद, हे सर्व तुकड्यांना आपल्याला छान लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा 5-10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। 5-1 मिनिटानंतर मसाला छान मुरला जातो तुकड्यांमध्ये। आता इकडे आहे ना थोडासा रवा, थोडंसं तांदळाचं पीठ, त्याचबरोबर ॲड केलेला थोडासा मसाला, हे सर्व आहे ना मी एका डब्यामध्ये बनवून ठेवलं होतं, तेच आपण इथे घेतलेला आहे रव्याचा घोळ। आता त्यामध्ये एक माशाचे तुकडे छान असे घोळवून घ्यायचे आहेत आणि सर्व तुकडे घोळवून झाले का साईडला ठेवून द्यायचे आहेत। तर मंडळी तुम्ही बघू शकता सर्व माशांचे तुकडे आपण रव्यात घोळवून घेतले होते। तव्यावरती तेल आधीच मी तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये आता आपल्याला एक तुकडे ठेवून द्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। कुरकुरीत फ्राय होईपर्यंत आपल्याला ते मस्त गरम फ्राय करून घ्यायचे आहेत। सर्व तुकडे असे अलटी-पलटी करून झाल्यानंतर इथे आपले सर्व तुकडे मस्त फ्राय झालेले आहेत। तुम्ही बघू शकता एक वाफ द्यायला विसरायची नाही आहे। तर मंडळी इथे कर्ली माशाचे तुकडे फ्राय झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपलं कालवणसुद्धा तयार होतं। हिरव्या वाटणाचा जे सुगंध आहे ना तो पूर्ण घरभर पसरलेला होता कालवणामुळे, फ्राय केलेल्या माशांमुळे। आता इथे आपण प्लेट वाढायला घेऊयात। तर सर्वात आधी इथे मी कालवण घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये, त्याचबरोबर इथे माशाचे फ्राय केलेले तुकडे सुद्धा घेतलेले आहेत। तर मंडळी ही पूर्ण ताट बघून जेवणाचं जर तुम्हाला पण भूक लागली असेल ना, तर ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करायला विसरू नका। तुमच्या घरच्यांसोबतही शेअर करा ही रेसिपी आणि त्यांना सुद्धा कळू द्या की तुम्ही किती छान जेवण बनवता। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आपला हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या। अशाच युनिक रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत काळजी घ्या।